नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचं पुन्हा या प्रीमियर व्हिडिओमध्ये स्वागत आहे। काल अतिशय चांगला रिस्पॉन्स तुमचा झाला। यामध्ये जवळजवळ 59 विद्यार्थ्यांची एंट्री होती। व्ह्यूजमध्ये मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस 59 विद्यार्थी होते। बरं वाटलं, अजून जास्त विद्यार्थी वाढावेत। आपल्या वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे शक्यतोवर या तासासाठी प्रेझेंट असावेत असं वाटतं। आज आपण कालचा जो टॉपिक आहे तोच आपण आज या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। काल आपण अतिशय इम्पॉर्टंट असे थेरम्स अबाउट द सर्कलच्या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे थेरम्स घेतले। फर्स्ट थेरम आपण घेतला, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रेंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रेंट, means the chords which are corresponding to the congruent arcs of a circle are congruent. And second theorem, corresponding arcs of congruent chords of a circle are congruent. Suppose one of the circle is given and two chords of the circle are congruent, then the arcs corresponding to these chords are congruent. This is the first theorem. And if a circle is given or congruent circle is given, two arcs are congruent which we are given there, the two arcs of the circle are congruent, then the chord corresponding to these arcs are congruent. हे दोन थेरम अतिशय महत्त्वाचे आहेत। बरेचसे उदाहरणं सोडवताना हे थेरम्स आपल्याला नेहमी लागतात। या थेरमवर आधारित किंवा मेजर ऑफ द आर्क्स याच्यावर आधारित काही उदाहरणं आपल्याला आज सोडवायची आहेत आणि काही महत्त्वाचे 1-2 कन्सेप्ट आजच्या या तासाला आपल्याला शिकायचं आहे। नाउ लेट अस स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3. नाउ इन दिस प्रॅक्टिस सेट देर आर ओनली 3 एक्झाम्पल्स आर गिवन. उदाहरणं जरी 3 असले तरी याच्यानंतर मी बरेचसे उदाहरणं तुम्हाला देणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर बरेचशा उदाहरणांचे अशा पद्धतीने तास पण आपण घेऊया की खूपसे असे उदाहरणं आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करावा लागेल आणि ज्यावेळेस विचार करायची सवय हळूहळू आपल्याला लागते त्यावेळेस आपल्याला अनेक अशी उदाहरणं सहज सोडवता येतात। त्यामुळे आपल्याला सहजता मिळवायची आहे, सहज आपल्याला ते उदाहरणं सोडवता आले पाहिजेत, याच्यासाठीचा जो सराव आहे तो पण आपण घेणार आहोत। पण या प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढे काही उदाहरणं दिलेले आहेत त्याच्या आयडियाज घेणं आपल्याला आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे। नाउ द फर्स्ट एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया। एक्झाम्पल इज गिवन, अ सर्कल इज गिवन हिअर. असं एक सर्कल दिलं आहे। या सर्कलमध्ये C is a center of circle, D is a point, G is the another point here, this point is F, this point is E. Given that point G, D, E, F are concyclic points. Points G, D, E, F are concyclic points. Now what is the meaning of concyclic points? Concyclic points means the points which are lie on the circle, they are called as a concyclic. Yes, means G, D, E, F, they are lie on a circle and that's why these points are concyclic points. Yes, with center C, C सेंटर असलेल्या सर्कलमध्ये G, D, E, F, these are the points which are given. Again we given here angle ECF
is equal to 70 degree. Measurement of arc, that is DGF, is equal to 200 degree, and find measure of arc DE and measure of arc DEF. जर विचार केला तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आधी आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. अँगल ECF, this angle is 70 degree. Mark here 70 degree. Measurement of arc DGF, this arc is of 200 degree. Find measure of arc DE. This arc we have to find. आपल्याला हा आर्क काढायचा आहे, एवढा आर्क मला काढायचा आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस आर्क? येस. सेकंड, मेजरमेंट ऑफ आर्क DEF, दिस आर्क. आता आपल्याला माहिती आहे की ॲडिशन ऑफ आर्क्स, सबट्रॅक्शन ऑफ आर्क्स कॅन बी डन बाय आवर अरिथमेटिक रूल. अरिथमेटिक रूलप्रमाणे आपण त्याची बेरीज वजाबाकी सहज करू शकतो. हा विचार करून काही प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजेत. 70 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, अँगल ECF. येस, दिस अँगल इज 70 डिग्री and that's why the measure of the central angle is equal to measure of this arc, that is EF. That's why measure of this arc is also 70 degree. Yes. Measure of this arc is 70 degree. Measure of arc DGF is given 200 degree, and we find this arc, that is DE. It is very simple. Now let us solve this example. Measurement of angle ECF is equal to measurement of arc EF. What is the reason? Central angle property. Central angle property. Because the measure of the central angle is equal to its corresponding arc. Yes, and hence measure of this angle is given 70 degree, and that's why measure of arc EF is equal to 70 degree. Measure of angle ECF is given 70 degree, and hence measure of arc EF is equal to 70 degree. Means this arc is of 70 degree. This arc, that is DGF, we know the measure of this arc, that is 200 degree, and hence the sum of all these arcs is equal to 360 degree. We know this. DGF means measurement of arc DGF plus measurement of arc EF and plus measurement of arc DE is equal to 360 degree. Yes. DGF, what is DGF? What is the measure of this arc? 200 degree. Yes, plus EF is 70 degree, and plus measurement of arc DE is equal to 360 degree. Yes, 200 plus 70 means 270 is subtracted from 360, then measurement of arc DE is equal to 360 minus 270 is equal to 360 minus 270, 360 minus 270, yes, 0, 9, 90, and that's why this arc is 90 degree. This arc is 90 degree, means DE arc is 90 degree.
DCE, this angle DCE, this angle is also 90 degree. समजा हा अँगल जर मला विचारला असता तर मला 90 डिग्री सहज त्या ठिकाणी लिहावं लागलं असतं. ओके, कारण हा आर्क DE जर मला 90 डिग्री मिळाला आहे तर हा अँगल DCE हा अँगलसुद्धा मला किती मिळेल? 90 डिग्री मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपण सोडवताना सम ऑफ द आर्क्स याचा विचार केला. मेजरमेंट ऑफ अँगल DE इज इक्वल टू 90 मी काढला. आता DEF मला काढायचा आहे. DEF सोपं आहे. मेजरमेंट ऑफ आर्क DEF, मेजरमेंट ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क DE, मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF, and hence DE is 90 and plus EF is equal to 70. Yes, and hence 90 plus 70, that is 160 degree. Now this is the very simple example. हे असे सोपे उदाहरणं, कारण त्याच्यामध्ये सम ऑफ मेजर ऑफ आर्क आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी आहे, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क, आणि त्याप्रमाणे 360 डिग्री इट इज द मेजर ऑफ द सर्कल. या सगळ्यांचा विचार करून आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सहज सोडवता येतात. येस, देन नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is very simple again. One circle is given. One of the triangle is given here. Yes, this triangle is QRS. This is the center of the circle. In figure, triangle QRS is an equilateral triangle. बघा, in figure triangle QRS is equilateral triangle. Then prove that. काय प्रूव्ह करायचं आहे? फर्स्ट, आर्क RS is congruent with arc QS and is congruent with arc QR. This is the first proof. Second proof, measurement of arc QRS is equal to 240 degree. QRS हा जो आर्क आहे हा 240 डिग्रीचा आहे, असं मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करता येईल, कसं प्रूव्ह करता येईल? अनेक प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजेत. ह्या प्रॉपर्टीज जर माहिती नसल्या तर नुसतं उदाहरणाकडे बघून आपल्याला ते काही सोडवता येणार नाही. काय काय दिलेलं आहे? इन दिस फिगर QRS इज इक्विलॅटरल ट्रायंगल. नाउ व्हॉट इज द प्रॉपर्टी और व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, याचा मी विचार केला पाहिजे. दो इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल, देन द साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड द ऑल थ्री अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. येस, दिस इज इम्पॉर्टंट. And means right here triangle QRS is equilateral. This is given, and hence QR, all the sides are equal. QR is equal to RS is equal to QS. Property of equilateral triangle. त्याची ही प्रॉपर्टी आहे. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. व्हॉट इज द मेजर ऑफ ईच अँगल? ईच अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट.
We know that equilateral triangle is also the equiangular triangle. इक्विअँग्युलर ट्रायंगल आहे तो, म्हणजे त्याचे अँगल्ससुद्धा सारखे असतील. म्हणजे किती असतील? ईच अँगल ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे. अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल S इज इक्वल टू 60 डिग्री. डायरेक्ट लिहायला काही हरकत नाही. प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इथे काय केलं मी, तर मला जे माहिती आहे ते लिहून घेतलं. बरोबर. पुढे आपण जाऊया. आर्क RS is congruent with arc QS is congruent with arc QR. बरोबर. मला काय माहिती आहे की if the chords of the circle are congruent then the corresponding arcs are also congruent. Yes, means the corresponding arcs of the congruent chords are congruent. This is our theorem. मग आता मी विचार केला की हियर QR इज इक्वल टू RS और QR इज कॉन्ग्रुएंट विथ RS. इथे मी म्हणतो फ्रॉम 1. दिस इज द स्टेटमेंट नंबर 1. येस, इफ दिस टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन करस्पॉन्डिंग आर्क्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. QR शी करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे? आर्क QR इज कॉन्ग्रुएंट विथ आर्क RS. Yes, why? Corresponding arcs of congruent chords. Yes, corresponding arcs of the congruent chord. Statement number 1. Then RS is also equal to QS. Hence, RS is equal to QS from 1. असंही मला लिहिता येईल. अँड दॅट्स वाय आर्क RS इज कॉन्ग्रुएंट विथ आर्क QS. व्हॉट इज द रिझन? करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. येस. स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2 arc QR is congruent with RS and RS is congruent with QS. Means all these three arcs are congruent. From 1 and 2 arc QR is equal to arc RS is equal to arc QS. Yes, means we write here congruent. QR is congruent with RS is congruent with QS. Now all these three arcs are suppose congruent. Means suppose all these three arcs are of measure x degree. तिन्ही आर्क्सचं मेजर x डिग्री आहे असं मी मानतो. बरोबर. याच्यावरून मला या आर्कचं मेजर काढता येईल QRS किती? 240. मग आता एक इक्वेशन आपण लिहूया. मेजरमेंट ऑफ आर्क मी न लिहिता सरळ लिहितो. आर्क QR प्लस आर्क RS प्लस आर्क QS इज इक्वल टू 360 डिग्री. All these arcs are congruent. Suppose these arcs are x plus x is equal to 360 degree, and hence 3x is equal to 360 degree, and hence x is equal to 360 upon 3. Hence x is equal to 120 degree. X means which arc? All these arcs having same measure, that is 120 degree. या प्रत्येकाचा आर्कचं मेजर 120 डिग्री. येस. अँड हेन्स मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 120 डिग्री. ईच आर्क इज ऑफ 120 डिग्री. मेजरमेंट ऑफ आर्क आपल्याला जो काढायचा आहे बघा QRS इज इक्वल टू, हा आर्क कोणत्या आर्कची सम आहे ते बघा. QRS म्हणजे QR प्लस RS. मेजरमेंट ऑफ आर्क QR प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS इज इक्वल टू 120 प्लस 120 इज इक्वल टू 240 डिग्री. अँड दिस इज अवर प्रूफ. तर बऱ्याच वेळा काय होतं की असा तुम्ही विचार करता की हे इतकं सोपं उदाहरण आहे
पण इतकं मोठं कसं काय लिहायचं? त्याचं कारण असं, मोठं लिहिण्याचा उद्देश असा की या ठिकाणी आपल्याला जे कन्सेप्ट दिलेले आहेत ते क्रमाक्रमाने आपल्याला लिहावे लागतात. हे उदाहरण तर तोंडी आपल्याला सोडवता येतं, अगदी इझी सोडवता येतं. पटकन आपण सांगितलं तर लगेच प्रत्येकाचे हे पण प्रूफ मिळेल, हे सुद्धा प्रूफ मिळेल. पटकन आपल्याला सांगितलं, जे कळालेलं आहे त्या बाबी आपल्याला एक्सप्रेस करता येणं म्हणजेच प्रूफ लिहिणं. प्रूफ लिहिणं म्हणजे बाकी काही नाही, कळालेल्या बाबी एक्सप्रेस करणं. येस. आता थर्ड एक्झाम्पल आपण घेऊया. सर्कल तसंच ठेवतो. आता या थर्ड एक्झाम्पलमध्ये मला काय दिलेलं आहे? इट इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल अगेन. वन सर्कल इज गिवन अँड टू कॉर्ड्स आर गिवन अँड दिस टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रेंट कॉर्ड्स. दोन कॉर्ड्स मला दिलेले आहेत. ए बी इज अ कॉर्ड, येस, अँड दिस सी डी इज द अनदर कॉर्ड. This chord is CD, this chord is AB. AB and CD, these are the two chords of a circle. Yes, and these chords are congruent chords. Chord AB is congruent with chord CD. This statement is given. Prove that arc AC is congruent with arc BD. Arc AC is congruent with arc BD. प्रूव्ह काय करायचं आहे बघा. तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रेंट आपल्याला दिलेलं आहे. लगेच मला थेरम आठवला पाहिजे की when two chords of a circle are congruent, then the arcs corresponding to the congruent chords are congruent. Yes, AB is congruent with CD given to you. Which is the arc corresponding to chord AB? Arc corresponding to chord AB is ACB. Yes. Corresponding arc of the chord CD, CBD. Yes, these two arcs are congruent arcs. Why they are congruent arcs? The chords are congruent. We are given chords are congruent. Now write proof here. How we write proof? First statement is given, chord AB is congruent with chord CD given. Next statement, when the chords are congruent, arcs corresponding to congruent chords are congruent, and hence arc ACB is congruent with arc CBD. Why? These are the arcs corresponding to congruent chords. Yes. आता कॉन्ग्रेंट आहे त्याचा अर्थ काय? मेजर इज सेम. म्हणजे मी एक स्टेटमेंट असे लिहितो, आर्क ACB इज इक्वल टू आर्क CBD. हे कॉन्ग्रेंटची खूण जी आहे तेवढी फक्त मी काढून टाकतो. ओके. त्याचा काय उपयोग आहे, का काढायची का? तर ACB आर्क कसा तयार झालेला आहे ते मला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. मी पुढे असं म्हणतो, आता लेट मेजरमेंट ऑफ आर्क BC. बघा मला काय दाखवायचं आहे. मी कारण बऱ्याच वेळा आपण विसरून जातो की आपल्याला काय दाखवायचं आहे हेच कळत नाही. हा जो आर्क आहे बघा, मी रेड चॉकने या ठिकाणी डार्क केलेला आहे. धिस आर्क कॉन्ग्रेंट विथ CBD याच्याशी मला दाखवायचं. CBD आर्क या पद्धतीने, हा CBD आर्क, येस, याच्याशी कॉन्ग्रेंट दाखवायचं.
मग हा जो कॉमन आर्क दिसतो की नाही बी सी, त्याला आपण एक्स डिग्री मानून घेऊया. लेट आर्क एस बी सी इज इक्वल टू एक्स. आर्क बी सी इज इक्वल टू एक्स का मानलं, कारण पुढे इक्वेशनमध्ये आपल्याला लगेच दिसेल. मग आता आर्क ए सी बी कसा तयार झाला आहे बघा. आर्क ए सी बी इज ए सी, आर्क ए सी प्लस आर्क बी सी, आर्क ए सी प्लस आर्क बी सी इज इक्वल टू, हे बघा हे स्टेटमेंट मी इथे लिहितो आहे. आर्क ए सी बीचा अर्थ काय, ए सी प्लस बी सी इज इक्वल टू सी बी डीचा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सी बी डी आर्क, बी सी प्लस बी डी, आर्क बी सी प्लस आर्क बी डी. येस. नाउ व्हॉट इज द मेजर ऑफ दिस आर्क बी सी, दिस आर्क बी सी इज इक्वल टू एक्स, मीन्स आर्क ए सी प्लस एक्स इज इक्वल टू आर्क बी सी मीन्स एक्स प्लस आर्क बी डी. बघा बी सीच्या ऐवजी मी एक्स टाकला, या ठिकाणी एक्स टाकला. आता हा एक्स आणि एक्स कॅन्सल होईल बिकॉज दीज आर्क्स आर कॉन्ग्रुएंट आर्क्स. त्यामुळे आर्क ए सी इज इक्वल टू आर्क बी डी. आर्क ए सी इज कॉन्ग्रुएंट विथ आर्क बी डी, असं एक प्रूफ आपल्याला मिळालं. तुम्ही इथे एक्स मानला नसता तरी चाललं असतं, नॉट अ प्रॉब्लेमच नाही. तुम्ही ए सी बी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी, बी सी प्लस बी डी, बी सी इज कॉमन, कॉमन मीन्स वी कॅन से दॅट सेम, आणि सेम असल्यामुळे ते निगेटिव्हमध्ये त्या ठिकाणी हा जर आर्क मी इकडे टाकला तर निगेटिव्ह आहे आणि तो कॅन्सल होईल. म्हणून आपण सिम्प्लिसिटी म्हणून एक्स मानून घेतला, तशी गरज नाही, एक्स मानण्याची गरज नाही. आर्क ए सी इज कॉन्ग्रुएंट विथ आर्क बी डी हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करता आलं. अँड इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी व्हेरी इझी. आता एक छोटासा ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः जर केली तर फार चांगलं. म्हणजे जर तुम्ही आता बघता बघता तुम्ही जर लगेच साहित्य घेतलं आणि ती ॲक्टिव्हिटी करून बघितली तर फार चांगलं होईल. या ठिकाणी आपल्याला ती ॲक्टिव्हिटी करायची आहे म्हणण्यापेक्षा मी त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो फक्त ती ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने करता येईल, आणि त्याच्यावरून त्याचे काही जे मिनिंग्ज आहेत ते मिनिंग्ज आपल्याला लक्षात आले पाहिजे, याच्यासाठी ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. ती ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला काही थेरम्स किंवा काही महत्त्वाच्या बाबी या लक्षात येतील. एक सर्कल आपण काढूया. एक सी सेंटर असलेलं एक सर्कल मी या ठिकाणी काढणार आहे, आणि त्या सर्कलमध्ये एक सेंट्रल अँगल मी तयार करतो. ठीक आहे, मी या ठिकाणी एक सर्कल काढणार आहे आता. येस, दिस इज अ सर्कल. एक कॉर्ड काढूया आपण ए बी. ए बी इज अ कॉर्ड. आता ही ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः जर माझ्याबरोबर केली आणि काही सूचना मी देतो आहे त्या सूचनांचं जर पालन केलं तर लवकर आपल्याला तो भाग जो आहे तो कळेल. ए बी एक कॉर्ड आपण काढली. ए बी इज अ कॉर्ड. सी इज अ सेंटर ऑफ सर्कल. सी हा सर्कलचा सेंटर आहे. मी आता असं करतो, सी सेंटर आणि ए जोडून घेतो. सेंट्रल अँगल तयार होईल बघा एक. दिस इज अ सेंट्रल अँगल. हा एक सेंट्रल अँगल तयार झाला. टेक अ पॉईंट डी. हा एक डी पॉईंट या ठिकाणी घेतो आहे. ऑन द सर्कल. सर्कलवर एक डी पॉईंट मी घेतला. जॉईन द टू पॉईंट्स ए डी अँड डी बी. ए डी अँड डी बी हे तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. ठीक आहे, याप्रमाणे डायग्रॅम मी काढली. फर्स्ट वी ड्रॉ ए बी. कॉर्ड ए बी किती घ्यायची काय घ्यायची असं काही नाही, तुम्ही ए बी कॉर्ड ड्रॉ करा. ए सी जोडा, सी बी जोडा. टेक अ डी पॉईंट ऑन द आर्क ऑफ अ सर्कल. जॉईन ए डी अँड बी डी. हे तुम्ही जॉईन केलं. नंतर अजून एक पॉईंट घ्या या ठिकाणी. दिस पॉईंट इज सपोज ई.
अँड ड्रॉ द सेगमेंट एई. एई सेगमेंट तुम्ही काढा. सेम वे बीई सेगमेंट काढा. ड्रॉ द सेगमेंट बीई. येस, सेगमेंट एई, सेगमेंट बीई दोघं तुम्ही या ठिकाणी काढून घेतले. ठीक आहे. एक पॉईंट या ठिकाणी घेतला एफ, दुसरा पॉईंट घेतला जी, या बाजूला एक पॉईंट घेतला या आर्कवर, कुठला तरी पॉईंट घेतला आपण समजा एच. येस, या ठिकाणी एक पॉईंट घेतला. इकडचा जो आर्क दिसतोय बघा, हा ए बी इज अ कॉर्ड आणि या कॉर्डचे दोन आर्क तयार झालेले आहेत बघा. ए ई बी हा एक आर्क आणि ए डी बी हा दुसरा आर्क. म्हणजे आपण त्याला मेजर आर्क आणि मायनर आर्क असं म्हणूया, पण हरकत नाही. आपण या ठिकाणी एक पॉईंट घेऊया, त्या पॉईंटला आपण नाव देऊया आय. आय इज द पॉईंट. आता ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय करायचं आहे. फर्स्ट, मेजर अँगल ए डी बी. ए डी बी या अँगलचं मेजर मला काढायचं आहे. म्हणजे प्रोट्रॅक्टर घ्यायचं आणि सरळ त्या अँगलचं मेजर किती येईल ते या ठिकाणी लिहायचं. म्हणजे फर्स्ट, मेजर ऑफ अँगल ए डी बी इज इक्वल टू व्हॉट. या ठिकाणी तुम्ही मेजर ऑफ आर्क अँगल ए डी बी लिहा. सेकंड, मेजर ऑफ अँगल ए सी बी. ए सी बी अँगलचं मेजर लिहा. राईट द मेजर ऑफ अँगल ए सी बी. येस, या दोघांचे अँगलचे मेजर्स तुम्ही लिहायचे. मेजर ऑफ अँगल ए डी बी अँड मेजर ऑफ अँगल ए ई बी. आता तुम्ही ए ई बीचं सुद्धा मेजर लिहा. मेजर ऑफ अँगल ए ई बी इज इक्वल टू, याचंही तुम्हाला मेजर या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. त्यानंतर मेजर अँगल ए डी बी अँड ए ई बी. ए डी बी अँड ए ई बी. ए डी बी अँड ए ई बी. बघा, हा जो मेजर आहे हा ए डी बी अँड ए ई बी हे तुम्ही काढलं आहे. मेजर ऑफ अँगल ए डी बी प्लस मेजर ऑफ अँगल ए ई बी इज इक्वल टू व्हॉट, हे पण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. यात ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. नंतर टेक अ पॉईंट एफ जी एच. आपण घेतलेलेच आहेत. एफ जी एच हे पॉईंट्स मी घेतलेलेच आहेत. पुढे ॲक्टिव्हिटी अजून करायची की ड्रॉ एफ ए. एफ ए अशा पद्धतीचा एक सेगमेंट काढा, म्हणजे हे जोडून घ्या. आणि एफ बी, येस, हे जोडून घ्या. आता हा अँगल मोजा. म्हणजे ए एफ बी, मेजर ऑफ अँगल ए एफ बी इज इक्वल टू व्हॉट. देन मेजर ऑफ अँगल, हा तर बघा जी आहे की नाही, हा जी आणि इकडचा हा अँगल जोडायचा, सॉरी पॉईंट जोडायचा आणि हा जोडायचा. म्हणजे ए जी बी, मेजर ऑफ अँगल ए जी बी. ऑल्सो मेजर ऑफ अँगल एच जोडायचा. आता हा एच इकडे जोडला आणि एच या बीला जोडला, तर ए एच बी, मेजर ऑफ अँगल ए एच बी इज इक्वल टू, हे तिघं अँगल जे आहेत ते मोजायचे. येस. त्याचप्रमाणे हा जो आय दिसतोय, आय इज ऑल्सो जॉईंड विथ ए अँड बी. ए आणि बीला हे अँगल पुन्हा जोडायचा अँड मेजर ऑफ दिस अँगल पुन्हा घ्यायचं ए आय ई. मेजर ऑफ अँगल ए आय ई इज इक्वल टू व्हॉट. आता हे सगळे अँगल्स मी जे सांगितले ते तुम्ही मोजा. हे सगळे अँगल्स काय करायचे, तुम्हाला मोजायचे. मग आता याच्यावरून काय काय लक्षात येईल, हे जे ना, हे ॲक्टिव्हिटी करायची. ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीवरून पुढे काहीतरी प्रॉपर्टीज शिकायचे असतात. कारण ते आपण करून बघतो आणि ज्यावेळेस करून बघतो आपण त्यावेळेस परफेक्ट आपल्या ते सगळं लक्षात राहतं.
मग आता इथे जर मी विचार केला तर हा जो अँगल मला मिळालेला आहे, समजा हा ACB हा अँगल 120 डिग्री मला मिळाला समजा, तर ADB हा अँगल मला 60 डिग्री मिळेल. आता हे मी उदाहरणं दाखल या ठिकाणी लिहितो आहे. मी ॲक्च्युली अँगल मोजत नाही, तुम्हाला ते अँगल मोजायचे. यू राईट द मेजर ऑफ दीज अँगल्स. तुम्हाला ते अँगल्स मोजून लिहायचं आहे. मी आता ॲक्च्युली या ठिकाणी दाखवतो तुम्हाला की बा समजा हा 120 आला, हा 60 मला मिळेल. AEB, व्हेअर इज AEB? AEB. आता हा AEB अँगल किती मिळेल तुम्हाला, तो तुम्ही विचारात घ्या. आता मी जर विचारात घेतलं इथे, तर AEB अँगल म्हणजे हा इकडचा जो अँगल आहे तो हा तुमचा झाला 120 डिग्री, म्हणजे हा झाला 120 डिग्री. हा जो अँगल आहे हा तुम्हाला जो मिळेल तो या ठिकाणी बघा, ॲक्च्युली त्याची प्रॉपर्टी अशी आहे, AEB हा अँगल मला काढायचा आहे. तर या अँगलचं मेजर हा 120 आपण घेतला, AB मला 120 मिळेल, उरलेला किती 240. येस, 240 म्हणजे 360 मायनस 120 इथे येईल 240. येस, दिस इज द 240. आता हा 240 आहे, म्हणजे हा अँगलसुद्धा 120 मला मिळेल. किती मिळेल? 120. AEB इज 120. आता ADB आणि AEB यांची बेरीज, ADB 60 डिग्री मला मिळाला आहेच, आणि AEB यांची बेरीज हा 120 आणि प्लस 60 इज इक्वल टू 180, म्हणजे तुम्हाला ही बेरीज 180 मिळेल. पहा, हा 60 म्हणजे हा D आणि हा E यांची बेरीज किती मिळेल? 120 मिळेल. आता AFB हा सुद्धा तुम्हाला 60 मिळेल, AGB सुद्धा 60 मिळेल, AHB सुद्धा 60 मिळेल, आणि AIB हा अँगल जर घेतला तर हा 120 तेवढाच मिळेल, 120 डिग्री. मग आता इथे या बाबींमधून आपल्याला लक्षात काय येतं आहे बघा. फर्स्ट, आवर कन्क्लुजन, द मेजर ऑफ अँगल ACB इज ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ADB. म्हणजे ACB हा जो सेंट्रल अँगल आहे, this central angle is twice the measure of this angle ADB, means the angle which is made at the point on the circle due to this chord AB याने तयार केलेला हा अँगल आहे, तो अँगल या सेंट्रल अँगलच्या निम्मे असतो. म्हणजेच हा सेंट्रल अँगल या अँगलच्या दुप्पट असतो. हा बघा, हा सुद्धा 60 मिळाला, हा सुद्धा 60 मिळाला, हा सुद्धा 60 मिळाला. येस, म्हणजे तुम्ही ही जी कॉर्ड आहे, या कॉर्डचा इकडचा जो आर्क आहे, त्या आर्कवर कोणताही पॉईंट घेतला आणि तो जोडला तर तो अँगल या सेंट्रल अँगलच्या निम्मे असेल. म्हणजेच ACB इज ट्वाइस ऑफ द अँगल ADB. बरोबर, हा पहिला मुद्दा तुम्हाला मिळेल. सेकंड पॉईंट, इथे सम मला मिळाले. आता सम किती मिळते बघा, 180. तुम्ही विचार करा की हा DAEB असा एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो आणि त्याचे हे अपोजिट अँगल्स आहेत. या अपोजिट अँगल्सची मेजर किती मिळते मला? 180 डिग्री. अँड दॅट्स वाय दीज टू अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि हा जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो की नाही, इथे DAB बघा, हा आपण एक नाव असं घेऊया, AEBD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, दिस इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, याला म्हणतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि हे जे अपोजिट अँगल्स आहेत हे 180 डिग्री मला मिळते. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आता पुढे आपण जे जे काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करणार आहेत त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बरोबर, आता हे जे अँगल्स आहेत हे सारखे का मिळाले, कॉन्ग्रेंट का मिळाले?
बिकॉज दिस इज ए अँड बी आर द एंड पॉईंट्स, हे एंड पॉईंट्स आहेत. त्यामुळे या आर्कवर तयार झालेला कोणताही अँगल, बघा हा अँगल तयार झाला, अजून कितीतरी अँगल मला तयार करता येतील अशा पद्धतीने. समजा हा एक पॉईंट आहे, पुन्हा असे एक अँगल तयार केले, तर हे सगळे अँगल, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रंट. याचा अर्थ असा की ऑल दीज अँगल्स आर इन द सेम आर्क. मी जो आता आर्क दाखवतोय त्या आर्कमध्ये हे सगळे अँगल्स आहेत. तसेच या ठिकाणी हा अँगल घेतला, समजा हा या ठिकाणी जोडला, हा या अँगलचं मेजरसुद्धा एवढंच मिळेल 120 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे ऑल द अँगल्स विच आर ॲट द मेड ॲट द पॉईंट ऑन द सर्कल ड्यू टू दिस कॉर्ड ए बी, ऑल these angles are congruent and these angles are called as angles in the same arc. या सेम आर्कमधले ते अँगल्स आहेत अँड दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रंट, म्हणून ते कॉन्ग्रंट आहेत. ए आय बी किती येईल? 120. आता या ठिकाणी मी 120 घेतला म्हणून हा 120 आला, म्हणजे तो सारखाच येतो असं काही नाही. त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला विचार करावा लागेल की किती येईल. ओके, ही ॲक्टिव्हिटी सिम्पली आपण केलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता की ए सी बी अँगल, दिस ए सी बी मीन्स दिस सेंट्रल अँगल इज ट्वाईस ऑफ अँगल ए डी बी. म्हणजे हा सेंट्रल अँगल ए डी बी म्हणजे इकडच्या ज्या अँगलवर तयार झालेला, इकडच्या आर्कवर तयार झालेला जो अँगल आहे त्याच्या नेहमी हा अँगल दुप्पट असतो. इट इज ट्वाईस. बरोबर. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघायची आणि सगळ्या अँगलचे मेजर त्या ठिकाणी लिहून बघा आणि आपल्याला या प्रॉपर्टीचा अनुभव येतो की नाही, एक्सपिरियन्स येतो की नाही, आपल्याला ज्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या तशा आपल्याला मिळतात की नाही, याचा एक वेगळा अनुभव तुम्ही घ्या. येस. आता एक सेकंड ॲक्टिव्हिटी आपण बघूया. आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी काय करायची आपल्याला की ड्रॉ अ सर्कल अँड ड्रॉ इट्स डायमीटर. एक सर्कल काढायचं आणि त्या सर्कलचं एक डायमीटर आपण काढूया. ड्रॉ द डायमीटर ऑफ दॅट सर्कल. एक सर्कल या पद्धतीने काढलं. येस. ड्रॉ द डायमीटर. तुम्ही डायमीटर काढा. सपोज ए बी इज अ डायमीटर. ए बी इज डायमीटर. Due to this diameter, this circle is divided into the two congruent arcs or congruent parts and each part is called as a semicircle. हे आपल्याला माहिती आहे. मग या आर्कवर मी एक पॉईंट घेतला इथे C. येस. अँड ड्रॉ अ अँगल ACB. असा एक ACB अँगल काढला. येस. अँड मेजर दिस अँगल. या अँगलचं मेजर किती येईल ते बघितलं, तुम्ही मोजलं. ही ॲक्टिव्हिटी करायची तुम्हाला. इफ यू मेजर दिस अँगल, दिस मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री. मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री. आता समजा हा सी पॉईंट इथेच घेतला आहे. तुम्ही म्हणाल की सर आपण इथे घेऊया. हरकत नाही. तुम्ही हा पॉईंट डी घेतला आहे समजा, तर ए डी जोडा आणि बी डी जोडा. येस. पुन्हा हा अँगल मोजा, 90 डिग्री मिळेल. इथे पॉईंट घ्या, अशा पद्धतीने अँगल तयार करा. बरोबर. हा 90 डिग्री मिळेल. खाली मिळेल का? येस. कुठलाही पॉईंट घ्या. इथे समजा एच पॉईंट घेतला, ए एच जोडला, बी एच जोडला, हा 90 डिग्री मिळेल. हा एक पॉईंट घेतला. असे तुम्ही कितीही पॉईंट या आर्कवर जोडले तर तुम्हाला काय मिळेल? ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय होईल? तर डायमीटरने तयार झालेला हा जो आर्क आहे दॅट इज द सेमी सर्कल. दिस इज द अँगल इन द सेमी सर्कल. ते अँगल कुठे आहेत, कसे आहेत? इन द सेमी सर्कल. ते सेमी सर्कलमध्ये तयार झालेले अँगल्स आहेत. अँड दॅट्स वाय आपल्याला इथे लक्षात येईल की अँगल, मेजर ऑफ द अँगल which is in a semicircle. मेजर ऑफ द अँगल विच इज इन अ सेमीसर्कल. ते सेमीसर्कलमधले ते अँगल्स आहेत आणि सेमीसर्कलमधले अँगल्स कसे असतात? 90 डिग्री असतात. म्हणजे अर्थ काय? तर या सेमीसर्कलवर कोणताही पॉईंट घेतला, इफ यू टेक एनी पॉईंट
येस, मी तर असं म्हणेल की ऑल दीज अँगल्स आर सबटेंडेड बाय द डायमीटर ऑफ अ सर्कल. म्हणजे एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की अँगल सबटेंडेड बाय द डायमीटर इज ऑलवेज राईट अँगल. अँगल सबटेंडेड बाय द डायमीटर इज ऑलवेज राईट अँगल. तो राईट अँगल असतो. अशा पद्धतीचं सोपा कन्सेप्ट 2 ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगितल्या, त्या ॲक्टिव्हिटीज घरी तुम्ही निश्चित करून बघायच्या आहेत. येस, आता एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आत्ता आपण एका पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो शिकलेलो आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी बघायचा आहे. आणि त्या अँगलचं जे नाव आहे आता मी जे सांगणार आहे ते तुम्हाला अगदी परफेक्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. येस, एक छोटीशी डायग्राम काढूया आपण. ही एक डायग्राम काढली. यामध्ये अशा प्रकारचा एक अँगल दर्शवलेला आहे. A and B are the 2 points on the arc of a circle. A and B are the 2 points on the arc of a circle. O is a center. And take any point which is on the arc AB. Suppose this point is ACB. Yes. Draw this AC. And draw the सेगमेंट BC और रे BC अशा प्रकारे काढला. नाउ दिस अँगल ACB, या अँगलचं काय वैशिष्ट्य आहे? O इज अ सेंटर ऑफ दॅट सर्कल. या अँगलमध्ये असं दिलेलं आहे किंवा आपल्याला असं दिसतंय की व्हर्टेक्स C, त्या अँगलचा व्हर्टेक्स C आहे. vertex of the angles ACB, that is vertex C, is lie on the arc of a circle. Vertex C lie on the arc of a circle. लक्षात घ्या, arc of a circle वर तो अँगल दिलेला आहे, घेतलेला आहे मी, बरोबर. And when the vertex of any angle is lie on the circle, this angle is called as a इन्स्क्राइब्ड अँगल. या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतात. दिस अँगल इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल मला अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड अँगल. मग आता हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन विच आर्क दिस अँगल इज इन्स्क्राइब्ड. कोणत्या आर्कमध्ये तो अँगल इन्स्क्राईब झाला आहे बघा. हे 2 पॉईंट जर मी घेतले तर या आर्कचे 2 भाग झाले. सेंट्रल अँगल जर मी काढला तरीसुद्धा 2 भाग होणार आहेत बघा. आता मी सेंट्रल अँगल या ठिकाणी काढतोय. हा सेंट्रल अँगल जर मी काढलेला आहे आणि समजा AB ही कॉर्ड मी काढली, हरकत नाही काढली तरी, बघा AB कॉर्डमुळे 2 आर्क तयार झाले. तसेच सेंट्रल अँगलमुळे 2 आर्क तयार झाले. तसेच इन्स्क्राइब्ड अँगलमुळे 2 आर्क तयार झाले, वन ॲट द सेम. पण रिलेशन कसं बदलतं बघा. सेंट्रल अँगल, व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल इज ऑन द सेंटर. व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज ऑन द सेंटर. लक्षात घ्या. दिस अँगल ACB, इट इज कॉल्ड ॲज अ इन्स्क्राइब्ड अँगल. व्हाय? बिकॉज दिस इज द angle whose vertex is lie on the arc of a circle and the 2 sides of the angle intersect in 2 distinct points. 2 साइड्स त्या अँगलच्या ज्या आहेत बघा, AC ही साईड आणि BC साईड त्या सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. अँड दॅट्स वाय दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ इन्स्क्राइब्ड अँगल. दिस अँगल ACB is inscribed in arc. बघा, हा ACB अँगल, हा अँगल कुठे इन्स्क्राईब झालेला आहे तर हा एवढ्या ACB आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला आहे. हे लक्षात घ्या. दिस अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क ACB.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या अँगलचं मेजर जर x असेल तर याचं 2x आहे, हा भाग लक्षात आला असेल. किंवा या C जसा मी या ठिकाणी लाय ऑन अ सर्कल घेतला आहे तसा दुसरा एक पॉईंट मी घेतला, तो D घेतला, तरीसुद्धा त्याचं मेजर कसं असेल, दिस इज ऑल्सो इन्स्क्राइब्ड अँगल, हा सुद्धा इन्स्क्राइब अँगल आहे. व्हाय? बिकॉज दिस vertex is lie on a circle, yes, and A and B are the sides of the angle are intersect the circle in two distinct points, and that's why this angle is also called as the inscribed angle. Measure of this angle is also twice of the measure of central angle is twice of this arc. That's why या अँगलचं मेजर दुप्पट आहे, म्हणजे याचं किती येईल 1/2 येईल. येस, याचं मेजर किती येईल 1/2 येईल. हा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो पुढे आपल्याला शिकणार आहोत आपण. आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा की धिस अँगल इज कॉल्ड ॲज अ इन्स्क्राइब्ड अँगल. व्हाय? बिकॉज फर्स्ट दॅट इज व्हर्टेक्स इज लाय ऑन अ आर्क ऑफ अ सर्कल and two arms of the angle intersect the arc of a circle in 2 points. These 2 points are called as the end points of the arc. Yes, in which this angle is inscribed. ACB angle कोणत्या आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेला आहे, तर तो ADB. बघा आता इथे कुठलंही अक्षर मी घेतलं तरी, मी आता इथे x घेतला तर अँगल ACB कुठे इन्स्क्राइब झाला आहे, तर ACB मध्ये पण झाला आहे असं म्हणता येईल मला, किंवा AXB मध्ये पण झाला आहे असे म्हणता येईल, ADB मध्ये झालेला आहे असं म्हणता येईल. म्हणजे एंड पॉईंट्स 2 घेतले तरी मधला जो अक्षर आहे ते तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की ACB आर्क म्हणजेच ACB अँगल आणि ACB आर्क अँगल म्हटला की ACB आर्कमध्ये इन्स्क्राइब झाला पाहिजे असं नाही. तर या ठिकाणी आपल्याला तो मुद्दा लक्षात घेता येईल की इन विच आर्क, आणि बऱ्याच वेळा हा गोंधळ होतो की इन विच आर्क द अँगल इज इन्स्क्राइब, मग आपण गोंधळतो की कशा पद्धतीने लिहायचं. इन विच आर्क द अँगल इज इन्स्क्राइब असं करताना तो अँगलचा जो व्हर्टेक्स ज्या आर्कमध्ये आहे तो आर्क वाचायचा आहे, त्याच्या अपोजिट आर्क वाचायचा नाही. दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. अशा पद्धतीने हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मग आता तुम्ही विचार घ्याल की सर हा इन्स्क्राइब अँगल तर झाला, ठीक आहे, या आर्कमध्ये तो इन्स्क्राइब झालेला आहे. कोणत्या आर्कमध्ये? ACB मध्ये किंवा AXB मध्ये. मग आता हा उरलेला जो आर्क आहे बघा AB, हा इकडचा खालचा, या आर्कला इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतात. दिस आर्क इज कॉल्ड ॲज अ इंटरसेप्टेड आर्क. लक्षात घ्या, दिस इज द इंटरसेप्टेड आर्क. दिस अँगल इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलमुळे हा आर्क इंटरसेप्ट होतो. बघा, या दोघं शब्दांमध्ये गोंधळ आपल्याला करायचा नाही. म्हणजे उरलेला जो आर्क आहे तो इंटरसेप्टेड आर्क आहे, हां, आणि हा अँगल जो आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राइब झालेला आहे? ACB, याच आर्कमध्ये तो इन्स्क्राइब झालेला आहे. ओके, हे जे कन्सेप्ट आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंटरसेप्टेड आर्क, व्हॉट इज मीन बाय इंटरसेप्टेड आर्क, कोणाला म्हणायचं, पुन्हा हा मुद्दा मी घेणारच आहे की इन्स्क्राइब अँगल, इंटरसेप्टेड आर्क. आता इंटरसेप्टेड आर्कची काय डेफिनेशन आहे, कोणाला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क, कोणत्या कंडिशनमध्ये ते इंटरसेप्टेड आर्क्स असतात, अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला पुढच्या स्ट्रीममध्ये घ्यायचे आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे कन्सेप्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या प्रीमियर व्हिडिओमध्ये आपल्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम याच्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे, तो थेरम शिकायचा आहे. हे जे प्रकरण आहे हे इयत्ता 10वीच्या पुस्तकातील अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. जास्त गुणांचं ते प्रकरण आहे, महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट त्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि हे कन्सेप्ट तुम्हाला सगळे शिकले पाहिजेत, ते आले पाहिजेत आणि तशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा 2 थेरम अतिशय महत्त्वाचे बघणार आहे. धन्यवाद.